तो सर हे करायचं होतं सर क्लोजअप घ्यायचं होता मला. बरं घेऊ आपण. हे काय बोलायचं बोलायचं बरं तुम्ही बोलायचं काय वाणिज्य फेस्टिवल आहे पोस्टर आणि काय पोस्टर प्रेझेंटेशन आहे आणि अजून काही स्पर्धा आहे. सुरुवातीला इंटरव्ह्यू करू. श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डीच्या वाणिज्य विभागाकडून आज सर्व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आणि ॲडमॅड कॉम्पिटिशन या 2 कॉम्पिटिशन्स विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याचा नुकताच उद्घाटन समारंभ आता पार पडलेला आहे. तरी आपण सुरुवातीला जे विद्यार्थ्यांनी त्यांचे पोस्टर्स बनवले आहेत त्याचं एक ओझरतं दर्शन घेऊया. एक नंबर बस. खालचे वायर क्रमांक 1 पोस्टरचं प्रेझेंटेशन किंवा त्या पोस्टरचं एक्सप्लेनेशन देत आहेत भोकरे ऋतुजा बाळासाहेब. हे SY BCOMची विद्यार्थिनी आहे आणि त्यानं SEBI नावाचं पोस्टर बनवलेलं आहे. तरी त्यांनी थोडक्यात 1.5 ते 2 मिनिटामध्ये आपलं स्पष्टीकरण करावं पोस्टरबद्दल. धन्यवाद सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅम. मी सेबीवर म्हणजे शेअर मार्केट अंतर्गत सेबी शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे काम करते यावर मी पोस्टर प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर मी सेबीचे फंक्शन थोडक्यामध्ये स्पष्ट करते. त्याआधी सेबीची माहिती सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय प्रतिभूती विनिमय महामंडळ. तर याचं फंक्शन ॲक्च्युली शेअर मार्केटमध्ये कसं चालतं तर थोडक्यात ते सांगायचं झालं तर शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा शेअर्स घेतो तर ब्रोकर्स किंवा एजंटच्या माध्यमातून किंवा आपण स्वतः देखील खरेदी करत असतो. तर जे ब्रोकर्स आणि एजंट्स असतात त्यांना पहिले सेबीकडे ना आपली रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतरच ते ब्रोकर्स म्हणून शेअर मार्केटमध्ये कार्यरत असतात. त्यानंतर नोटिफिकेशन्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणजे शेअर मार्केट कसं काम करेल त्याच्यावर नियंत्रण करेल याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स नाही काय ना सेबी बनवत असते टू प्रोमोट द डेव्हलपमेंट ऑफ सिक्युरिटीज ऑफ मार्केट. म्हणजे सेबी ना सिक्युरिटी मार्केटला कशा प्रकारे डेव्हलपमेंट करेल अशी त्याची प्लॅनिंग केलेली असते किंवा मग त्याचा विकास कसा करावा याचा आराखडा हा सेबी तयार करत असते. आणि प्रमोशन ऑफ द इंटरेस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स म्हणजे इन्व्हेस्टर्स जे गुंतवणूक करतात तर त्यांना प्रोटेक्शन कसं दिलं जाईल या दृष्टीने सेबी त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असते. धन्यवाद सर. दुसरा जो सेबीचा तो सांगितलेला नोटिफिकेशन ऑफ रूल्स अँड दी रेग्युलेशन त्याच्यामध्ये एखादा नियम सांगता येईल का तुला कशा प्रकारे ते कार्यरत आहे सेबी? मॅम तुम्हाला पहिलेच सांगितलं का रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय एखादं ब्रोकर नाही काय ना ब्रोकर म्हणून तिथं कार्यरत करू शकत नाही. म्हणजे हा सेबीने बनवलेला नियम आहे. आणखीन काय ट्रेडिंगसाठी काय रूल्स आहे? ट्रेडिंग करण्यासाठीचे वगैरे शेअर मार्केटला लिस्टेड कंपनी जर लिस्ट करायची असेल तर त्याचे काय रूल्स आहे? कंपनी जर लिस्टेड म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर जोपर्यंत कंपनी सेबीमध्ये म्हणजे नाही काय ना सेबीमध्ये आपलं नाव नाही काय ना लिहून देत नाही बहुत तिथं लिस्टेड होत नाही तोपर्यंत ती शेअर म्हणजे आपले शेअर मार्केटमध्ये काय लिस्टेड होण्यासाठी कंपनीला काय रेग्युलेशन्स लागतात? क्रायटेरिया काय त्याचं असं? कंपनी लिस्टेड कधी होती शेअर मार्केटला? लिस्टेड सॉरी मॅम अजय त्यागी हे त्याचे चेअरमन आहे. सिक्युरिटीज मार्केटचं सांगता येईल काही? सिक्युरिटीज मार्केट म्हणजे काय?
सिक्युरिटी मार्केट सॉरी मॅम ट्रेडिंग केलेले आहेत नो सर नाही नाही सर नाही प्रॅक्टिकल अजूनपर्यंत नाही सगळं आम्ही थेरी शिकलो आहे आत्तापर्यंत हो सर ओके थँक्यू. शेअर्स प्रकार सगळे माहिती SY BComचे विद्यार्थिनी आहेत चौधरी श्रद्धा, चौधरी माधुरी आणि शिंदे कल्याणी. Good afternoon, sir. My name is Kalyani Babasaheb Shinde. I am studying in SY BCom, and in this poster presentation, we are present a poster on Bombay Stock Exchange. It's a type of stock exchange established on बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना 9 जुलै 1875 रोजी मुंबई येथे झाली. तो स्टॉक एक्सचेंजचाच एक प्रकार आहे. त्याचे फाउंडर रॉयचंद प्रेमचंद आहे आणि ते 19व्या शतकातील आहे. ते बेस्ट बिझनेस सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून होते. तर मग सर्वसामान्यपणे आपल्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून मानला जातो. जेव्हा लोकांना भाग खरेदी करायचे असेल तेव्हा खूप संख्येने लोक एकत्र यायचे आणि त्यानंतर भागांची बोली लावायचे, त्यानंतर भागांची विक्री व्हायची. परंतु त्यामुळे खूप गोंधळ उडून जायचा आणि मग मग त्यानंतर 1995मध्ये बोल्ट प्रणाली निर्माण झाली. बोल्ट म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ऑनलाईन ट्रेडिंगची स्थापना झाली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भागांची खरेदी विक्री होऊ लागली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आशिया खंडातील सर्वात जुना आणि 1 नंबरचा प्रतिभूतींचा बाजार आहे. त्यानंतर त्यामध्ये 5000पेक्षा जास्त कंपन्या ह्या रजिस्टर आहे आणि 5000पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स हे त्या बॉम्बे स्टॉक अंतर्गत विकले जातात. वर्ल्ड्स 5th एक्सचेंज इन टर्म्स ऑफ ट्रान्झॅक्शन व्यवहाराच्या बाबतीत BSE ही 5व्या क्रमांकावर आहे आणि मार्केट कॅपिटलायझेशन ते $2.1 ट्रिलियन आहे, तेही 31 डिसेंबर 2020 रोजी. तर ज्याप्रमाणे म्हणजेच 5000पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहे BSEमध्ये, तर एखादी प्रायव्हेट कंपनी जर त्यामध्ये लिस्टेड होण्याची इच्छा ठेवत असेल, तिला त्यासाठी स्वतःचा IPO लॉन्च करावा लागतो. त्यानंतर ती प्रायव्हेट सेक्टरमधून पब्लिक सेक्टरमध्ये जाते आणि तिचा समावेश हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होतो व त्यानंतर ती सार्वजनिकरित्या आपल्या भागांची खरेदी विक्री करू शकते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स आहे. सेन्सेक्स हा शब्द सेन्सिटिव्ह आणि इंडेक्स यापासून तयार झाला आहे. समजा एखाद्या कंपनीला जर आपल्या भागांची विक्री करायची असेल तर कंपनी निर्देशांक महत्त्वाचा असतो. म्हणजेच कंपनीला समजा एखादं आपण पुस्तक विकत घ्यायला गेलो तर आपल्याला रेसिपीचं पुस्तक हवं आहे, तर आपण डायरेक्टली तिथं खूप सारी पुस्तकं आहेत, तर आपण तिथं आपल्याला डायरेक्टली तिथं भेटत नाही. तर एखादा उत्तम वाचक असेल तर सर्व आपण पुस्तक वाचू शकत नाही. उत्तम वाचक एखादा त्याची इंडेक्स बघतो आणि त्यानंतर लगेच रेसिपीचं पुस्तक खरेदी करतो. त्याचप्रमाणे याचंही असंच आहे. BSE हे एक पुस्तक आहे आणि सेन्सेक्स त्याचा इंडेक्स आहे. म्हणजे सेन्सेक्सवरून आपल्याला भागांची किंमत किती आहे ते कळते. सेन्सेक्स ठरवण्यासाठी BSEने काही रूल ठरवले आहेत. त्यामध्ये 30 कंपन्या म्हणजे BSEमध्ये 5000पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहे, परंतु कंपनी सर्व कंपन्यांचे शेअरचे अवलोकन करू शकत नाही. त्यामुळे BSEने रूल ठरवले आहे आणि त्यामध्ये टॉप 30च्या कंपन्या BSE सेन्सेक्स ठरवण्यासाठी घेत असते. त्या 30 कंपन्यांमध्ये ज्या कंपन्या आकाराने, विस्ताराने आणि भांडवलाने मोठ्या आहे अशा कंपन्यांचा समावेश होतो. तर त्यामध्ये सर्व सेक्टरच्या कंपन्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ बँकिंग, फायनान्स, टेक्नॉलॉजी या सर्व कंपन्यांचा समावेश त्यामध्ये होतो. त्या 30 कंपन्यांच्या अवलोकनावरून म्हणजे शेअरच्या खरेदी विक्रीवरून सेन्सेक्स ठरवला जातो. जर समजा त्या 30 कंपन्यांमध्ये टॉप 30च्या कंपन्यांमध्ये एखादी कंपनीची शेअर जर कमी असेल तर त्या कंपनीला विकले जात असेल त्या कंपनीला काढून टाकले जाते आणि त्याऐवजी दुसरी कंपनी घेतली जाते. परंतु त्याचा 30 म्हणजे 30च कंपन्या असतात, त्यापेक्षा कमी किंवा जास्त होऊ शकत नाही. थँक्यू. किती वेळ चालते? सकाळी किती वाजता ट्रेडिंग सुरू होतं? किती वाजेपर्यंत? माहिती ट्रेडिंग माहिती का म्हणजे काय? त्याची विक्री खरेदी म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री. किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? सर सकाळची वेळ तर नाही सांगता येणार, पण जेव्हा त्याचा निर्देशांक ठरवायचा असेल
तो दिवसाच्या अखेरला ठरवला जातो. हा दिवस दिवसाच्या अखेर ट्रेडिंगची किती वाजता सांगता किती वाजेपर्यंत? किती वेळात खरेदी विक्री चालते? बरं ठीक आहे ते नाही माहिती. कालचा सेन्सेक्स म्हणजे परवाचा किती होता? कालचं सर 50 म्हणजे काल सुट्टी होती ना शेअर मार्केटला? नाही सर, चालू कालचा होतं सर. काल आहे ना 253 पॉईंटनी वाढला होता, तेजीत होता आणि 0.50% तो वाढला होता. म्हणजे तेजीत होता तो काल. किती होता आकडा? 0.50% वाढला होता. टोटल निर्देशांक किती होता? 51,000. 51,423.77. कालचा दोन कंपन्यांची नावं सांगा ना. 5,000पेक्षा जास्त कंपन्या शेअर्स विकतात. त्यात 30 मधल्या कोणत्या कंपन्या? 30 ज्या आपण इंडेक्स मधल्या 30 घेतो, त्या 30 मधली एखादी सांगा. कंपन्यांची नावं सांगा ना. इंडेक्स ठरवणार आहे. हां, इंडेक्स मध्ये 30 कंपनीज आहे ना. त्याच्यामध्ये रिलायन्सचे शेअर असतात, बजाज फायनान्स, मायक्रो फायनान्स जेवढे असतील त्यांचे. टेक्नॉलॉजी, नाही सगळ्या सेक्टरमधल्या आहेत, पण त्यातली कोणती कंपनी तुम्हाला माहिती आहे? बँकिंगमधली कोणती आहे, फायनान्समधली कोणती आहे, इन्फ्रास्ट्रक्चर हां इंडेक्स जो ठरवतात त्या त्या 30 कंपन्यांमधून त्यांच्या शेअर्सनुसार ठरवतात ना. तो त्या 30 कंपन्यांमधली एखादी कंपनी सांगते. रिलायन्स. रिलायन्स कंपनी. हर्षद मेहता माहिती आहे? हर्षद मेहता त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणजे शेअर मार्केट 1992 सालचं वाचा स्कॅम. चला इकडे हां, हे SY BComचे विद्यार्थी आहेत संकेत रेवणनाथ शिंदे आणि गौरव काकासाहेब चव्हाण. शेअर मार्केटबद्दल याने पोस्ट बनवलं आहे. मी संकेत रेवणनाथ शिंदे, हा माझा मित्र गौरव चव्हाण काकासाहेब. आम्ही तुम्हाला शेअर मार्केटविषयी बेसिक सांगणार आहोत. जसे की शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटचे स्थापना, निफ्टी 50 म्हणजे काय, NSN म्हणजे काय, BS. सर शेअर मार्केटबद्दल आपण खूप ऐकलं असेल. शेअर मार्केट म्हणजे भागांची खरेदी विक्री केली जाते कंपनीमध्ये, त्याला शेअर मार्केट म्हटलं जातं. त्याला स्टॉक एक्सचेंजसुद्धा असं म्हटलं जातं. तर शेअर मार्केट आपण खूप जणांकडे ऐकलं असेल की त्यामध्ये आपण पैसे कमवू शकतो. तसं अमेरिकन व्यक्ती आहे तो वॉरन बफेट नावाचा, त्यांनी अमेरिकेमध्ये खूप जास्त पैसे कमवले शेअर मार्केटमध्ये. तसेच आपला भारताचा सुद्धा आहे राकेश झुंझुनवाला, त्यानेसुद्धा पण खूप पैसे कमवले शेअर मार्केटमध्ये. तसंच भागांची खरेदी विक्री करण्यासाठी त्यांनी 2 प्रमुख स्टॉक एक्सचेंज बनवले, एक BSE आणि एक NSE. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर BSEमध्ये प्रमुख 5,000 कंपन्या लिस्टेड असतात आणि NSEमध्ये 2,000 कंपन्या लिस्टेड असतात. तर BSEची स्थापना 1875मध्ये झाली. त्याचे स्थान आहे मुंबई. आणि NSEची स्थापना 1992मध्ये झाली. त्याचं स्थान आहे मुंबई. मुंबई आहे. त्या 2 प्रमुख त्यांच्या दोघांवर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबीचं असतं. सेबी या दोघांचं नियंत्रण काम करत असते. आणि त्यामध्ये दुसरे एक स्टॉक एक्सचेंज आहे निफ्टी 50. त्यामध्ये 50 कंपन्या समाविष्ट केलेल्या असतात. आणि ते सेन्सेक्स पण आहे. तर सेन्सेक्समध्ये प्रमुख 3 कंपन्या असतात. आणि जर आपल्याला जर शेअरची खरेदी विक्री करायची असते तर आपल्याला डीमॅट अकाउंटची आवश्यकता असते. दोन्ही कंपन्या एकच ठिकाणी काय मुंबईला? मॅडम ते लावले BSE NSE आणि स्टॉक लावले स्टेप बाय स्टेप. आणि एक आपली राज्य लेवलची म्हटलं तर एक नॅशनल लेवलची, मग दोन्ही एकच ठिकाणी का? दोन्ही एका ठिकाणी मॅडम. ते आपल्या भारतामध्ये प्रमुख 21 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये या 2 प्रमुख कंपन्या असल्यामुळे त्यांना जास्त मानाचं स्थान आहे म्हणून. मॅडम म्हणतात की नॅशनल लेवलचं दिल्लीला नाही नॅशनल लेवलची मुंबईला सर दोन्ही पण आहे. कारण ते प्रमुख आपल्या याच्यामध्ये ओळखलं जातं म्हणून त्याला. कारण काय आहे? मुंबईतच असते. आता ती नॅशनल लेवलची आहे ना, मग ती दिल्लीला पण असू शकत होती ना, मग मुंबईसारख्या ठिकाणीच का? कारण सर ऑलरेडी आहे ना, मग ही पण मुंबईलाच का? ती तर दिल्लीला असायला हवी होती ना. कारण मॅडम ते मुंबईमध्ये जास्त शेअरची खरेदी विक्री केली जाते असं वाटतं. KYC चा long form काय? हां KYC KYC म्हणजे मॅडम त्यामध्ये आपल्याला विविध डॉक्युमेंट, आधार कार्ड, फुल फॉर्म
व बँकेत सगळे पेटीएम सुटले फुल फॉर्म्स KYC मध्ये मॅडम माहिती आहे KYC मध्ये डॉक्युमेंट समाविष्ट केलं असतं ते आधार कार्ड झालं सगळे डॉक्युमेंट झेरॉक्स त्यालाच KYC म्हणते. काय आहे मग नो युअर कस्टमर? अच्छा इथं वेगळं आहे आमचं आपलं ते आधार कार्डचं KYC असतं ना ते. गुड आफ्टरनून. हां आता पुढचे स्टुडंट आहेत SY.BCOMचे वारे अर्चना आसाराम शेअर मार्केटबद्दलच बनवलेलं आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू मॅडम अँड सर. माझं टॉपिक आहे शेअर मार्केट. सब टॉपिक आहे शेअर मार्केट आणि सब टॉपिक आहे टाईप्स ऑफ स्टॉक. त्यामध्ये खूप सारे टाईप आहे 1000पेक्षा पण कॉमनली आणि जास्त यूज म्हणजे जास्त प्रमाणात लोकांना आणि माहीत असलेले हे 6 टॉपिक मी घेतलेले आहे. सर्वात अगोदर ब्ल्यू चिप म्हणजे असे स्टॉक असते ज्यांची ना कंपनी खूप प्रसिद्ध किंवा खूप प्रतिष्ठित असलेली कंपनी जसं की रिलायन्स आणि HDFC बँक. ती खूप 1900 पासून खूप टॉपला आणि प्रसिद्ध कंपनी. त्याचे परवा 10 तारखेला त्याचा शेअर खाली पडला होता पण आणि त्याचा पण खाली पडला होता 2180 आणि याचा किती 1500 समथिंग खाली पडला होता. त्यानंतर ग्रोथ स्टॉक आहे तो त्या अशा कंपन्या असतात ज्या की ग्रोथ होत असतात जसं की आता इन्फोसिस आणि नेस्ले ह्या कंपन्या ग्रोथ होत्या त्या डिव्हिडंड पण देत असतात आणि त्यामुळे त्यांना ग्रोथ कंपन्या म्हणतात. त्यानंतर पेनी स्टॉक अशा स्टॉक असतात ज्यांची सुरुवात 1 रुपये म्हणजे खूप कमीत कमी स्टॉक त्यांचे प्राईज असते त्यांना पेनी स्टॉक म्हणतात. ते आत्ता सध्या VI म्हणजे वोडाफोन आणि आयडा मर्ज झालेली ती आणि डिश TV त्यांचे स्टॉक खूप आता 10 आणि 11 रुपयाला चालू आहे. त्यानंतर डिफेन्सिव्ह स्टॉक म्हणजे असे स्टॉक की जे मार्केटला म्हणजे जसं इकॉनॉमिकवर जास्त परिणाम करत नाही. ते इकॉनॉमी खाली असली वर असले तरी ते शक्यतो स्टेबलच राहतं कारण की त्याच्यामध्ये नीड म्हणजे आपल्या ज्या गरजा होणाऱ्या असे स्टॉक असतात जसं की इंडियन ऑइल HUL त्यानंतर फार्मा सेक्टरचे जसं सिप्ला मॅनकाइंड असे कंपन्या असतात आणि त्या डिव्हिडंड पण देत असतात. त्यानंतर सायक्लिकल हे इकॉनॉमिकवर खूप परिणाम करत असतात. जर काही इकॉनॉमी ग्रोथ झालं त्या पण ग्रोथ होता इकॉनॉमी खाली पडलं का त्या पण खाली पडतात आणि त्या मायक्रो प्रमाणात त्या इकॉनॉमिकवर परिणाम करत असतात. त्यानंतर डिव्हिडंडमध्ये की त्या जास्तीत जास्त कंपन्यांना जे डिव्हिडंड देतात शेअरवर जसं की हिरो आणि HP अशा. एवढं छान पोस्टर बनवलं तू कुठून संकल्पना घेतली पोस्टर बनवण्याची? पोस्टर बनवण्याचे म्हणजे मग अगोदर दादा आहे ना तो मेकॅनिकल इंजिनियर आहे तो खूप सारे पोस्टर बनवायचा मग त्यानंतरून त्याच्या कल्पनेने हे बनवलं मी दादा. आता हे जे तू 5-6 हे दाखवले 6 टाईप आहे फक्त याचे नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे पण हे 6 कॉमनली जास्त यूज किंवा माहिती असतं किंवा सेक्टर वाईज आहे का कसे नेमकं बाकीचे पण सेक्टरमधले BSc मध्ये 21 वगैरे सेक्टरचे असतात तर सेक्टर वाईज आहे का कशानुसार घेतले? ते पण सेक्टर वाईज जसं की मार्केट कॅपिटल फंडामेंटल किंवा मग त्यांच्या कंपनीच्या मला वाटतं याच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार टाईप्स दिसत आहे कंपनीचे असं समजा डिव्हिडंड सायकलिकल डिफेन्सिव्ह ब्ल्यू चिप हे कंपनीच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार त्याचे हे हो तसंच वाडेलाल कंपनीचं प्रोडक्ट वडेलाल आईस्क्रीम बनवते वॉलपूरची जसं इलेक्ट्रॉनिक फ्रीज आपण IC वगैरे टाईप वॉशिंग मशीन हो इन्फोसिस ती IT कंपनी आहे. काय VI वोडाफोन आणि आयडा चला त्यानंतर SY.BCOMची विद्यार्थिनी आहे दीपाली गोसावी वर्ल्ड बँक यावरती आधारित पोस्टर बनवलेलं आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझे नाव दीपाली रंजन गोसावी. मी SY.BCOMचे स्टुडंट आहे. माझ्या पोस्टरचं नाव आहे जागतिक बँक. जागतिक बँकला इंग्लिशमध्ये वर्ल्ड बँक म्हटलं जातं. जागतिक बँकची स्थापना 27 डिसेंबर 1985 झाली होती. तिने पहिले कर्ज फ्रान्सला दिले होते. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन अमेरिका येथे आहे. तिचे सदस्य 185 आहे. तिचे मित्रराष्ट्र 45 आहे. तिचे कार्य जागतिक बँकेचे कार्य जागतिक बँक राष्ट्रांना 5 ते 20 वर्ष कर्ज पुरवठा करते. देशात या बँकेला भागभांडवलाच्या हिश्श्याचे 20% कर्ज देण्यात येते. जागतिक बँक ही विकसनशील देशांनाच कर्ज देते.
म्हणजे भारताच्या आर्थिक विकासासाठी इंडिया एड क्लबची स्थापना जागतिक बँकने केली. याचे उद्दिष्ट अर्थव्यवस्थांचा विकास, भ्रष्टाचाराचं निर्मूलन, गरिबी हटाव, संशोधन व शिक्षण. भारत हा जागतिक बँकेचा संस्थापक सदस्य आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचे सदस्यत्व मिळाल्याशिवाय जागतिक बँकेचे सदस्यत्व मिळत नाही. जागतिक बँकेने भारतातल्या अशी कोणत्या प्रकल्पाला हे केलेलं आहे, निधी सहाय्य केलेलं आहे, फंड प्रोव्हाइड केलं आहे सांगता येईल भारतासाठी कोणत्या एखादा प्रकल्प जागतिक बँकेच्या निधी? मग त्यांनी जागतिक बँकेने आर्थिक भारताच्या आर्थिक विकासासाठी आयडियाची स्थापना केलेली आहे. प्रकल्प एखादं नाव सांगा असं की आता जागतिक बँकेने अर्थसहाय्य केलं आहे. जागतिक बँकेचं मुख्य ध्येय काय, उद्दिष्ट त्याचं मुख्य कोणतं ध्येय? गरीब राशांना कर्ज पुरवठा करणे. आता तू स्पर्धेसाठी पोस्टर लिहिलेला आहे. आता मला सांग, बँक शब्द आपण हा लिहितो, तो बँक तुझा शब्द बरोबर आहे का बघ बरं. इथं जो अर्धाचंद्र असतो ना, तिथं अनुस्वार द्यायचा असतो. त्याच्यानंतर अँड शब्द, इंडिया अँड, तोही चुकला आहे. क्लबची ॲड, तो क्लब शब्द आहे तुझा. क जो आहे अर्धाच काढायचा असतो, पूर्ण क नसतो. त्याच्यानंतर आणखी एक होतं बघ. बरं ठीक आहे. स्थापना कधी म्हटलं तुम्ही? स्थापना 27 डिसेंबर 1945. 45 बँका निघतानंतर आपण 85 म्हटलं तुम्ही. आणि इथं काय आहे, 5 ते 20 काय आहे त्यांनी? 5 ते 20 वर्ष कर्ज देते. वर्ष राहिलं तिथं. खूप सुंदर असं आपल्याला अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आहे. सुंदरलाल पिचाई आणि यांच्यावर आधारित असलेलं हे पोस्टर बनवलेलं आहे TYBCOMच्या विद्यार्थिनी शेलार रुचिका आणि देवांगाव पूजा. ओके जो मी देवांगण पूजा TYBCOMमधली क्लासमधली. आम्ही इथं सुंदर पिचाई भारतीय उद्योजकमधलं हे पोस्टर प्रेझेंटेशन केलं आहे. भारतीय उद्योजक म्हणजे इंडियन CEO सुंदर पिचाई हे गुगल कंपनीचे CEO आहेत. त्यांचं पूर्ण नाव पिचाई सुंदरराजन. त्यांचा जन्म जुलै 12, 1972 रोजी झाला आहे. सध्या त्यांचं वय 48 आहे. त्यांचं शिक्षण IIT खारंगापूर BTech स्टँड फॉरवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालं आहे. सुंदर पिचाई इज अन इंडियन अमेरिकन बिझनेस एक्झिक्युटिव्ह. ते सध्या अमेरिकेचे बिझनेस एक्झिक्युटिव्ह होते. ही इज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ अल्फा अँड ही सबसिडरी गुगल. पिचाई बिंग हिज करिअर ॲज अ मॅट्रिक इंजिनियर. ही जॉईंट गुगल. त्यांनी जॉईंट गुगल 2004मध्ये केलं होतं. क्रॉमबुक वॉज रिअलाइज म्हणजे क्रॉमबुकला 2012 आणि 13मध्ये ॲड केलं होतं अँड्रॉईडमध्ये. लीड्स गुगल प्रोडक्ट्स दॅट ही ओव्हरस्वा. पिचाई वॉज सिलेक्टेड टू द नेक्स्ट CEO गुगल अँड त्यांचं सिलेक्शन ऑगस्ट 10, 2015मध्ये झालं होतं. त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड. पिचाई वॉज ब्रोन इन मदुराई तामिळनाडू इंडिया. ही त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई. त्यांचं शिक्षण काय का स्टेनोग्राफी अँड हीज फादर. त्यांचं वडिलांचे नाव रघुनाथ पिचाई वॉज इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग. His father also had a manufacturing plant that products electronical components. He is married. त्यांचं लग्न अंजली ह्या नावाच्या मुलीशी झालं होतं. त्यांचे बायको केमिकल इंजिनिअरिंग होती. त्यांच्या उद्योगासंदर्भात सांगा. प्रोडक्ट सर्व्हिस त्यांचं पहिले हे ओनर होते. 1996 रोजी त्यांच्या विचारांमध्ये गुगल हे ॲप फोनमध्ये करण्याचा त्यांनी विचार केला. त्यांनी 1996मध्ये जेव्हा त्यांनी हा विचार केला तेव्हा थर्ड फाउंडर स्कॉट हसन होते आणि हे 2 फाउंडर होते लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन होते. त्याच्याने स्कॉट हसनने
ओरिजिनल लीड प्रोग्रामर राईट मच ऑफ द गुगल सर्च. त्याच्यानंतर त्यांनी हा विचार केला. मग 1998 रोजी गुगल हे आपल्या याच्या फोन अँड्रॉईडमध्ये आलं आणि जसजसं गुगल ॲपचं जसजसं विलीनीकरण होत गेलं म्हणजे वाढत गेलं विस्तारित होत गेलं तसतसं त्याचं 2004मध्ये 2004पासून त्याचं विस्तार हा रूप खूप वाढत गेला. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट हे येत गेले आणि नंतर मग त्याची गुगलची वेबसाईट Google.com ही आहे. फाउंडर कोण आहेत गुगलचे फाउंडर लॅरी पेज अँड लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन. गुगलमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट येत गेले? गुगलमधले क्रोम येत गेलं. परत सर्च इंजिन हे काय सर्च इंजिन. त्याच्यानंतर ते ॲप गुगलचे ॲप सांगा. ॲप्स आपण अँड्रॉइडमध्ये वापरतो, विंडोजमध्ये. क्रोम वापरतो आपण. अजून यूट्यूब नाही गुगल. हां इथं बघा इथं जे आहे ना एक्झिक्युटिव्ह इथं काय ऑफिस म्हटलं तुम्ही बरं का ऑफिसर करायचं ऑफिसर. हां सबसिडरी स्पेलिंग बघा. हां मॅडम फक्त तुम्हीच प्रश्न विचारा, मी पण नाही विचारणार कारण की ऑलरेडी अजून कार्यक्रम एकच विचारा फक्त पटपट. भारतीय उद्योजक रतन टाटा हे पोस्टर बनवलेले SYBCOMचे राजू कोळकर. त्यांचं भारतीय उद्योजकाचे एक अनमोल रतन म्हणून रतनजी टाटा यांना ओळखण्यात येतं. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937मध्ये सुरत येथे झाला. ते निवासस्थान कुलबा मुंबई येथे राहतात. त्यांचं वार्षिकत्व पारसी समाजाचे. कारकिर्दीचा काळ 1962 ते 2012पर्यंत ते होते. ते मालक म्हणून टाटा उद्योग समूहाचे मालक होते. प्रसिद्धीचे कामं टाटा नॅनो ही खूप प्रसिद्ध त्यांचे. फर्स्ट शिक्षण त्यांचं आर्किटेक्चर पदवी सन 1959मध्ये मिळणे. टाटाचे स्टीलमध्ये स्टील त्यांनी ती जानेवारी 2007मध्ये 12 मिलियनला डॉलरमध्ये खरेदी केली. अजून नॅनो कार जॅगवार लँडरोवर. त्याच्यानंतर शिकली ही फर्स्ट कंपनी त्यांनी 2000 साली फर्स्ट घेतली. त्यानंतर LG अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप ही कंपनी 2001 साली त्यांनी मर्ज केली. त्यानंतर जॅगवार ही 2008 साली आणि त्याच्यानंतर लँडरोवर पण 2008 साली त्यांनी विकसित. आणि त्यांचे प्रोडक्ट टाटा मीट टाटाचे एवढे प्रोडक्ट्स आहेत. शब्द दोन चुकले. वांशिकत्व नाही वंशिकत्व आहे आणि कुलबा नाही कुलाबा आहे. सॉरी बायजू रवींद्रन हे पोस्टर आहे FYBCOMची विद्यार्थिनी शेळके सुरेखा. Indian entrepreneur of Baiju Ravindran. He is born in 1918 in Azhikoda, Kannur district in Kerala. His qualification is BTech in Mechanical Engineering from Government Engineering College. He is a profession entrepreneur, teacher, Baiju's founder and CEO. His net worth is 3.5 billion means 315 crore. His award win the Impact of the Person year 2019, Forbes Leadership Award 2020. He is the company of Byju's. Byju's is an educational technology and online tutoring firm. He is founded in 2018. Founder Byju's Ravinder. His headquarter in Bangalore. His company product is Byju's the learning app. He is the logo of Byju's company. 2008 crore is the revenue of Byju's company in 2020. Total equity is 43,512 crore in 2020. 15
plus 15,000 plus employee work in Byju's the learning app. 26 investor in the Byju's. Shah Rukh Khan is the grand investor of the Byju's the learning app. He is today's this company today's 37 crore valuation of the today. He is a user of 4 crore means 40 million, and his company sponsored to Team India BCCI in IPL. His slogan is fail in the love with learning means शिकण्यावर प्रेम करा. Byju's is the learning app, India's biggest online learning platform for school student. Byju's provided course class 1 to 12 CBSE, ICSE board, state board, IAS, JEE, NET, CAT, GMAT, bank, UPSC, NCERT and all government examination prepare for the Byju's the learning app. This is the website of Byju's learning app, www.byju's.com. Thank you. CBSE. हे इन्व्हेस्टर तू घेतले 26, नेमकं काय ते इन्व्हेस्टर्स त्याच्यात इन्व्हेस्ट केलेले अर्बन कॅपिटल आहे, टिटोवा आहे, अजून 26 इन्व्हेस्टर. ओके, व्हेरी गुड, मस्त आणि छान बोलतो. बोला. गौतम बाली भारतीय उद्योजक यावरती पोस्टर आहे. आसने पूजा देवीदास आणि बडगे कांचन दत्तात्रेय. गुड आफ्टरनून सर अँड गुड आफ्टरनून मॅम. माझं नाव कांचन दत्तात्रय बडगे आणि माझं नाव आसने पूजा देवीदास. आज पोस्टर प्रेझेंटेशनच्या निमित्ताने आम्ही भारतीय उद्योजक हा टॉपिक निवडलेला आहे. त्याचबरोबर आम्ही वेस्टिज कंपनीचे मालक गौतम बाली यांच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. गौतम बाली यांचा जन्म 5 मार्च 1961 काश्मीर येथील छोट्याशा गावामध्ये झाले. गौतम बाली यांचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की त्यांना मोठं होऊन व्यापारिक बनायचं. गौतम बाली यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते दिल्ली येथील फायझर कंपनीमध्ये 12 वर्ष त्यांनी जॉब केला. 1996 ती मोदी केअर कंपनीत ते काम करत होते व ते अमेरिकेतील अल्काईन कंपनीचे CEO, नॅशनल सेल्स हेड व ते अल्काईन कंपनीचे CEO झाले. गौतम बाली यांच्या हार्डवर्क आणि गुड मॅनेजमेंटमुळे त्यांना पहिल्याच वर्षी 2.5 तर दुसऱ्या वर्षी 7.5 टर्नओव्हर होऊन त्यांना 9 करोडपर्यंत त्यांचं टर्नओव्हर झाला. गौतम बाली यांचं लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये त्यांना त्यांच्या 2 मित्रांची साथ मिळाली. कर्नल बियर सिंग आणि दीपक सूर्य हे वेस्टिज कंपनीचे को-फाउंडरही आहेत व वेस्टिज कंपनी 2 जून 2004 6 एम्प्लॉई आणि 10 प्रोडक्टसोबत वेस्टिज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीला सुरुवात झाली. वेस्टिजचा अर्थ राजस्थानमधील पायांचे निशाण. जसं राजस्थानमध्ये अडकलेला व्यक्ती हा पायांच्या निशाणावर रस्ता चुकण्यापासून वाचतो, तसं वेस्टिजचे ज्युनियर्स हे आपल्या सिनियर्सच्या पायांच्या चिन्हांवर चालून आपले ध्येय साध्य करतात. कंपनीचे मुख्यालय हे न्यू दिल्लीमध्ये आहे. कंपनीमध्ये हेल्थ फूड, होम केअर, पर्सनल केअर, कलर कॉस्मेटिक, वुमन हायजेनिक्स इत्यादी उत्पादने उपलब्ध आहेत. कंपनीला 2017 IBSकडनं इंडियाज बेस्ट कंपनी म्हणून पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्यांना 4 वर्षामध्ये 100 ग्लोबल पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर त्यांना IES म्हणजेच इन्स्टिट्यूशन इकॉनॉमिक्स ऑफ स्टडी यांच्याकडून त्यांना गुड प्रोडक्ट म्हणून पारितोषिक मिळाले. गौतम बाली यांचं पुढील 5 वर्षामधील वेस्टिज विजन व मिशन हे आहे की त्यांना हिंदुस्थानासोबतच इतर 50 देशात त्यांना त्यांच्या शाखा उभ्या करायच्या आहेत व दुबईमध्ये व दिल्लीमध्ये त्यांच्या पहिल्या 2 शाखा आहे व मागील 14 वर्षामध्ये त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. कॉम्पिटेटर कोण आहे सध्याला वेस्टिजला? स्पर्धक त्यांना दुसरी कॉस्मेटिक कंपनी, प्रेस्टिज कंपनी,
लोगो म्हणजे चिन्ह, ट्रेडमार्क. 11 काय आहे? बेस्ट 11. म्हणजे त्यांना 11 वर्षामध्ये ते चॅम्पियन झाले. जमसेजी टाटांचा परिचय यावरती पोस्टर बनवलेलं आहे. जागृती वागचौरे, दीक्षा जपे हे विश्वाय बीकॉमचे विद्यार्थी. गुड मॉर्निंग सर मॅडम. माझे नाव जपे दीक्षा जगन्नाथ. आणि माझे नाव जागृती विठ्ठल वागचोरे. आमचं पोस्टर प्रेझेंटेशनचा विषय आहे जमशेदजी टाटांचा परिचय. जमशेदजी टाटांचं पूर्ण नाव जमशेदजी नरसरवानजी टाटा. त्यांचं जन्म 3 मार्च 1839 रोजी गुजरातमधील नवसारी येथे झाला. मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजांना टाटांनी आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. नरसवानजी टाटा हे त्यांच्या वडिलांचे नाव, तसेच जीवनबाई टाटा हे त्यांच्या आईचे नाव होते. जे.एन. टाटांचे जीवन आणि जीवन कार्य तसेच टाटा हे त्यांची पुस्तकं. दारोबजी टाटा तसेच रतन टाटा ही टाटांची मुले होती. हिराबाई दबू ही त्यांची पत्नी होती. 19 मे 1904 रोजी जर्मनी येथील बॅड नोहेम येथे टाटांचा मृत्यू झाला. टाटांची काही उत्पादने आहेत तसेच टाटा स्टील, ताज हॉटेल, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टायटन आणि टाटा केमिकल. 1853 साली वयाच्या 16 वर्षी हिराबाई दबू यांच्याशी त्यांचे लग्न झाले व 1858 साली पदवी प्राप्त केल्यानंतर वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले. 1868 साली त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली व 1896 मध्ये त्यांनी चिंचपोकळी येथील तेलाची गिरणी विकत घेतली व त्यानंतर त्याचे रूपांतर कापड गिरणीत केलं व त्या कापड गिरणीला अलेक्झांड्रा मिल असे नाव दिले. 3 डिसेंबर 1903 रोजी मुंबईतील कुलाबा येथे ताज हॉटेलची स्थापना केली व तसेच टाटांना भारताचे उद्योग जनक असे म्हटले जाते. तसेच त्यांची 4 ध्येय आहे ते पुढील प्रमाणे: 1 पोलाद कंपनी स्थापन करणे, 2 अद्वितीय हॉटेल, 3 एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था स्थापन करणे व हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती कंपनी स्थापन करणे. तू काय म्हणले ते टाटांचे ध्येय होते का पोलाद, पण त्यांनी ऑलरेडी केलं ना टाटा स्टील. मग अजून कोणतं ध्येय राहिले त्यांनी केलं ना. टाटा पॉवर्स आहे म्हणजे त्यांना पुढचे उद्देश आहे. हे ऑलरेडी झालेलं आहे. तुझं पोलादचं म्हणायचं तुला ते ऑलरेडी टाटा स्टील. ते काय म्हणते जमशेदजी टाटा जिवंत आहे नाही. कोण आहे सध्या टाटांचं CEO कोण आहे? टाटा उद्योग कोण आहे आता टाटाचे पुढे वारस? रतन टाटा. आता म्हणून हे झालं सगळं. जमशेदजी टाटा घे पहिला स्टडी त्याच्यावर. रतन टाटाच्या आधी कोण होतं 2 वर्षापूर्वी? रतन टाटाचे JRD टाटा. सायरस मिस्त्री नाव ऐकलं काही? नाही. ऐकलं तुम्ही? त्यांना काढून टाकलं परत